शेवटी म्हणे आता तू मला निमित्त करायचं ठरवलंय काय म्हणे. ठीक आहे म्हणे. आणि मग तिथले जे राजवैद्य होते 2-3 गोळा झालेले आतापर्यंतचे, त्या राजवैद्यांनी त्यांना विचारलं की म्हणजे आता याच्यावरती तुम्ही औषध काय सांगाल. तर नारद मुनींनी सांगितलं की तुम्ही गोकुळात जा आणि गोपींच्या पायाखालची जी माती आहे त्याला गोपी चंदन असं म्हणतात. ते गोपी चंदन आणा आणि त्याचा लेप भगवान श्रीकृष्णाच्या पूर्ण अंगाला लावा. तो 10 तगडून आणि म्हणून त्याला त्या मातीला गोपी चंदन म्हणतात. ते चंदन ती शीतलता. आणि जेव्हा ते गोपी चंदन लावलं तेव्हा खरोखर त्यांच्या अंगाचा दाह हा पूर्णपणे कमी होऊन गेला. आणि मी पहिल्याच दिवशी सांगितलं की शिवश्चरदयम विष्णू विष्णुश्चरदयम शिव. ज्या काही लीला इकडं भगवान श्रीकृष्णाने केलेल्या होत्या त्याच बऱ्याचशा लीला इकडं शिवाने केला. आणि ज्या प्रकारच्या शिवाच्या लीला होत्या त्याच प्रकारच्या भगवान श्रीकृष्णाने गेल्या. जसं की मी आता तुम्हाला तांडवाचं उदाहरण देत होतो की तांडव नृत्य केलं, तसं भगवान श्रीकृष्णाने त्या कालियाच्या डोक्यावरती केलेलं जे नृत्य होतं, तो जो पदन्यास त्याला म्हणतात, तो लय ही तांडवाचीच असल्या कारणाने तो बिचारा तिथेच गर्भगडीत होऊन गेला. आणि म्हणून या शिवाचा तांडवाचा हे नृत्य बघत असताना यांना असा संकेत झाला की हे दोघी जण रास क्रीडा करता की काय. इथे वाक्य आलेले आहे ते, जो शिवतांडव नृत्याचा तोही गोपीरास नृत्याचा, संकेत वही नृत्यांचा एकच असे निश्चित. शिवाच्या शंकर स्वरूपात डमरू नाद दिशा भूमित, त्याचे नवे कर्षित योगमाया ते दवा. आता ही योगमाया जी आहे ती सुद्धा या नृत्याकडे, त्या डमरूच्या ह्याच्याकडे ती सुद्धा आता त्याच्यावर ढळू लागलेली आहे. आणि म्हणून की काय, ज्याप्रमाणे श्रीकृष्णाचा वेणुनादामध्ये ही योगमाया आकर्षित होत होती आणि ज्याप्रमाणे सर्व जीवात्मे गोपिकांच्या रूपामध्ये येऊन ते नृत्य करत होते, त्याचप्रमाणे आता कोण कोण आलेले आहे. शिवशंकर स्वरूपास्थ ब्रह्मा विष्णू आणि शची भरता, लक्ष्मी गंधर्वादी सर्व देवता साथ देती तयाते. आणि त्याचमुळे की काय, या सर्व देवतांना सुद्धा वाटतंय की आपण या नृत्यामध्ये आता पुढे सहभागी व्हावं. इतक्या आनंदी अशा प्रकारचं हे तांडव आहे. आणि पुढं त्याच्यात असा विषय आलेला आहे की जणू काही शिव, मी आत्ताच सांगितलं की शिव हेच कृष्ण आणि कृष्ण हेच शिव. आणि म्हणून पुढच्या जोडीत ते पुढे सांगतात की शिव कृष्ण स्वरूप असता या देवतांचे कार्य सर्वदा करते सर्व गोपकांदा साध करीते ते क्षणी. आणि म्हणून अशा प्रकारचं हे शिवतांडव नृत्य जे आहे ते अत्यंत अद्भुत अशा प्रकारचं आहे. म्हणजे या विश्वाचा पुन्हा एकदा लय करून आणि त्याचप्रमाणे पुन्हा एकदा त्याची निर्मिती करून, म्हणजे नृत्य अशा प्रकारची घडामोड, पण कशासाठी, जननमंगला कारणे अशा प्रकारची ती चालू आहे की काय. म्हणजे दुष्कृत्यांच्या विनाशार्थ रुद्ररूप घे भगवंत. मी परवाच सांगितलं की रुद्ररूप म्हणजे जेथे त्याला दुष्टांचा नाश करायचा त्यावेळेस तो रुद्ररूप घेतोय. पण नंतर जेव्हा पुन्हा कोणाचं मंगल करायचं आहे, संहार ते पुनश्च शांत शिवमंगल होत असे, मग तेव्हा तो शिव कसा होतोय, तो मंगल होतोय. आणि म्हणून शिव म्हटला की तो मंगल आला. आणि मग इथे थोडंसं त्याची ती देवता वगैरे त्यांचं वर्णन आलेलं आहे की अग्नी ही जी आहे ती रुद्राची देवता आहे आणि शिव चैतन्य जे आहे ते त्याच्यामध्ये. आणि म्हणून अग्नीचं इथे चलनवलन या नृत्यामध्ये होताना दिसतंय. आणि म्हणून की काय, सहस्त्र प्रकारचे सूर्य एका वेळेस त्या नभामध्ये प्रगट व्हावे, त्याचप्रमाणे असं हे नटराजाचं रूप आम्हाला दिसतंय. आणि त्याचप्रमाणे त्याची जेवढी प्रखरता आहे तशीच प्रखरता सुद्धा आम्हाला त्याच्या नेत्रामध्ये जाणवते. आणि अशा प्रकारचं एकदम विलोभनीय अनाकरणीय असं तेजस्वी
त्याचं ते स्वरूप आहे असं शैवागामी वर्णिले असं म्हणून इथे या अध्याय आपला आजचा अध्याय संपन्न होतो. आता पुढचा एक अध्याय